संजय राऊत यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली की अजित पवार हे राजकारणात फिट नाही। राष्ट्रवादी काँग्रेस यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया। कशा प्रकारे बघतात त्यांच्या टीकेकडे? नाही, आज संजय राऊतांनी दादांवर टीका केली की ते राजकारणात फिट नाही म्हणून। मला एक म्हणायचं आहे, जो माणूसच मेंटली अनफिट आहे तो फिट माणसावर कसं काय बोलणार आहे? अजितदादा 90 पासून राजकारणात आहे, तेव्हापासून आमदार राहिले आहेत, खासदार राहिलेले आहे, 10 वेळा बजेट त्यांनी विधानभवनात पेश केलेला आहे आणि तो माणूस अनफिट आहे म्हणण्याचं या मेंटली अनफिट माणसाचं कसं काय बोलणार आहे? असं म्हणत होतं की कुठेतरी जेव्हापर्यंत शरद पवार साहेबांचा सल्ला त्यांना मिळत होता तेव्हापर्यंत ठीक होतं। ज्यावेळेस पवार साहेबांचा सल्ला घेत होते आणि घरच्या मोठ्या माणसाचा सल्ला घेणं काही वाईट नाही आहे ना, काही विरोधात राहिलं म्हणून काय झालं? पण ज्या पद्धतीनं ते सकाळी उठल्याबरोबर कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहेत ते हे तरी त्यांना माहीत आहे का? स्वतःचा पक्ष सोडला, कधी काँग्रेसची गुलामगिरी करतात, तर कधी दुसऱ्या पक्षाची करतात, तर कधी तिसऱ्या पक्षाची करतात। हा गुलाम आहे कोणाचा माणूस हे तर कळलं पाहिजे की नाही? जबरदस्ती कोणाच्याही घरात डोकावून पाहता, कोणाच्याही घरात काय चालू, अरे स्वतःच्या घरात काय सुरू आहे ते तर बघ म्हणा। आज त्यांच्याच पक्षातले लोक त्यांच्यापासून त्रासून गेलेले आहे। म्हणून या मेंटली अनफिट माणसाचं पहिले कुठं ना कुठं ट्रीटमेंट करणं जरुरी आहे, नाही तर सगळे पक्ष ज्या पक्षाबरोबर यांची युती आहे ते पक्ष सगळे अनफिट होतील येणाऱ्या 2 महिन्यामध्ये। आपण बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिलं आहे की अजित पवार अनफिट नाही तर कुठेतरी संजय राऊतच हे अनफिट आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचे सहकारी पक्ष देखील अनफिट होऊ शकतात। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।